हां, नमस्कार बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे आणि बरेचसे शेतकरी आता चिंतेत आहे, की आता पाऊस बंद झालेला आहे. मग त्यामुळे सर आता पुढील अपडेट कसे राहणार? म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे? आज 21 जून 2025. हो. तर आज सुद्धा रात्रीतनं तुमच्या इकडं बऱ्याच ठिकाणी म्हणजे विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे अकोला जिल्ह्यात, हां, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात, तुमच्या हां. वाशिमकडं बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पडेल बघा. नसा पडलेला असेल आज. हो, हो, हो. आता आज दिवसभर रिमझिम होता कोणत्या भागामध्ये रिमझिम नाही, तर नाही. कुठं आता जोरात पडलेला असेल आता रात्रीच्याला. आज समजा आणि रात्री रात्रीचंच जोरदार पडणार. आहे. हं. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणणार की म्हणजे 22, 23, 24, 25 हां. तर कोणत्या पट्ट्यात पाऊस पडणार सांगतो. हो, हो, जळगाव हो. जिल्हा एक, हां. नाशिक तर आहे समजा. हो. जळगाव, नाशिक, हं. त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, हां, बुलढाणा, हां, जालना, हां, वाशिम, हिंगोली, हां, यवतमाळ, हां. अकोला, अकोट, हां. अमरावती या भागात समजा. या भागात जोरदार पाऊस पडणार समजा आज रात्री. आज नाही 22, 23, 24, 25 मध्ये दररोज 22, वेगवेगळ्या 23 भागात आणि सरी 25 येणार. 25 तारखेपर्यंत नाही का? हो, सरी येणार. मोठा पडणार नाही बरं का असा. हां, हां. समजा मध्यम लव स्वरूपाचा. हो. तर सर हा पाऊस भाग बदलत राहणार की सर्वच भागामध्ये पडणार? हा पाऊस भाग बदलत पडणार. सरी उसरी. सरीवर सरी. आणि सर सर्व इतर भागातनी? हां, इतर भागातनी म्हणजे तुम्ही जे भाग सांगितले नाही त्या भागातनी कशी कंडिशन राहणार? त्याच्यात मी सांगतो लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हं. अ, हिंगोली, हां, हां. अ, 24 हां. 24, 25, 26 दरम्यान येईल. आणि सर वाशिमला? वाशिमला आता उद्याच्यालाच येणार आहे ना. उद्याच्याला? हो. हां, हां. आता सर हं. तुम्हाला तर माहीतच आहे की तुमचे जे समोरचे अंदाज असतात ते 100% खरे ठरत असतात. हो. तर सर आता जुलै महिना आता जवळपास आलेला आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता जुलै महिना जुलै जुलै महिन्यामध्ये महिन्यात पाऊस आहे. जुलै महिन्यामध्ये पाऊस आहे. हां, पहिल्या आठवड्यातच आहे चांगला. आणि सर तुम्ही मागील वर्षी तुम्हाला तर माहीतच आहे, की तुम्ही सांगितल्या होत्या तारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, की जुलै महिन्यात या तारखेला असा पाऊस राहणार आणि या तारखेला उघडीप देणार. तर शेतकरी कसे नियोजन करते मग? हो ना. पण काय झालं आता हे जे पाऊस आहे ना सध्या शेतकऱ्यांना वारं आहे ना हे चालू हो. 25, 26 ला बंद होईल समजा. काही ठिकाणी 25 ला बंद होईल. हां, हां. कुठं 26 ला बंद होईल. हो. आणि सर याच्यामध्ये काही खंड वगैरे राहणार का आता नंतर? एकदम असा न 20 दिवसाचा, 30 दिवसाचा जसा खंड नाही म्हणजे म्हणजे त्याच्यामुळे म्हणतो घाबरायचं एवढं कारण नाही. हां, हां, फक्त हां. काय होईल पाऊस काय व्हायलाय की समजा एका गावावर पडायला की दुसऱ्या गावावर पडेना की असं म्हणजे परिस्थिती अशी. हो, हो. तसाच बरोबर. पडणार आहे. भाग बदलतच आहे सध्या. हो, म्हणजे हो, सर्व हो. दूरचा सध्या पाऊस नाही आता म्हणजे. हां, 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 हां. सर्व दूरचा पाऊस यायला कुठेतरी एखादा कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला पाहिजे. मग तसं हो, सध्या काही नाही. हो. आता बरोबर आहे सर. कोकणाकडे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो हां. कोकणात ते 7 जिल्हे आहेत ना समजा. हो, हो. त्या पट्ट्यात तिकडे दररोजच पाऊस राहणार. हो, हो, हो. हं. पुण्यापर्यंत ते पाऊस राहणार इकडं बारामतीपर्यंत राहणार हां, कोकणापासून. हां, हां. त्याच्यानंतर कोकणापासून साताऱ्यापर्यंत राहणार. हो, हो. कोल्हापूरला राहणार. हो. इकडं संगमनेरपर्यंत म्हणजे आपलं हं. ओझरच्या गणपतीपर्यंत राहणार. हां, हां, हां. आणि इकडं सिन्नरपर्यंत राहणार. इकडं नाशिक, इकडं कळवण, हो, हो. बरोबर आहे सर. कळवण इकडं तसं जळगाव, धुळे तिकडल्या भागात म्हणजे तशा पट्ट्यात राहणार. हो का? हं. आता सर कसं बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. तर शेतकरी आता कसे चिंता करत होते, की बा आम्हाला जोरदार पाऊस पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हटलं सरांना एकदा विचारतो मी. हं. जोरदार नाही पाऊस सध्या भाग बदलतच आहे सध्या. हो का? सर मग हा जोरदार पाऊस आता कधी पडणार समजा? कोणत्या तारखेला शक्यता आहे जास्त? जोरदार पाऊस काय होईल आता हे 25 26 ला वारं बंद झालं. हां. मग त्याच्यानंतर मग 27 पासून वारं चेंज होईल वातावरण. मग हां, हां. 29 ते मग 4-5 जुलैपर्यंत मग. हो, हो, हो. मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात मग. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाही का? हां, जोरदारचं म्हणजे हां. हे जून आपला जून संपताना हो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मग ते जोरात पाऊस येईल. हां, हां, हां. ओके, सध्या ओके. काय झालं हां. म्हणजे असाच पाऊस आहे. ज्यांची पेरणी झाली ते झाले. काही जे अटकले ते अटकलेच असे हो, असं हो. झाली बरोबर आहे परिस्थिती. सर. आता बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे आणि बरेच शेतकरी अटकलेले समजा त्यांची पेरणी राहिलेली बी आहे सध्या. हो. हां, आता त्या मला फोन करत होती. मी म्हटलं सरांना विचारतो बुवा मी पुढील कंडिशन कशी राहणार तर. हं. तर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक हॅलो. महत्त्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल. पण काय करा शेतकऱ्याला पेरणीचा आणि तुम्ही तुमचा घ्या. काय होतंय चांगलं केलं तर देवानं केलं पण एखाद्यानं खोल पेरलं नाही उगवलं तर ते माझ्या नावावर खापर